श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पय्य. हावेरी नाम ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे दूज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति, सावकारी सराफी करीती. ज्यांनी मागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरून आपणा पुढे येती पाहुनी, स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापास दृढ तर विवेक शस्त्रे तोडावी. सोलापुरी काम आम्हासे असे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारतेश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदा शिव प्रसन्न होऊन वर देते तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावराशी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी. तेही चित्ती तोषले. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभी धान ठेविले, तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजे बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरे पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठान मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊन तत्वता चालू लागला. ते हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपारा दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धार अवतरले. असं पुढे प्रौढपण यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समये एके दिने ब्राह्मण बैसले भोजने. तूप गेले सरुनी दीक्षितांशी समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनात ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दादा आपुली लागावी. दादा आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतीत दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. असे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलते. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझोरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी. सर्व वचने ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरे. ऐसे समये अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते, आम्ही त्याती जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी. स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसत प्रेमळ भक्त. दशमोध्याय. गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभभवस्तु. शिरस्तु.